नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण होळी विशेष रांगोळी काढणार आहोत. कलरफुल आणि सोप्या, सुंदर आणि पारंपरिक रांगोळी आपण होळी स्पेशल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रांगोळी आपण तर इथे बघा, मी कलरने असे डॉट्स मारून घेतलेत. होळी म्हटल्यानंतर कलर हे येणारच, त्यानिमित्ताने आपण कलरफुल रांगोळी काढू. छोट्या छोट्या, सुंदर, सोप्या, आकर्षक आणि झटपट काढता येतील अशा, आणि कुणालाही विशेष म्हणजे न काढता येणाऱ्यालाही काढता येतील अशा या रांगोळी आहेत. खूप काही किचकट किंवा खूप काही बारीक डिझाईन असं काहीही नाही. आपण सोप्या सुंदर रांगोळी काढूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो. हे बघा, तुमच्याकडे जे कलर असतील त्या कलरने तुम्ही असे मोठे मोठे डॉट्स द्या आणि बोटाने त्याला राऊंड करून तुम्ही माचीसच्या काडीने नाहीतर कोणत्याही बारीक काडीने तुम्ही अशा त्यातून रेषा ओढू शकता. अगोदर फक्त बोटाने गोल करायचं आणि त्यानंतर रेषा ओढून घ्यायच्या आणि मध्यंतरी तुम्ही कलर देऊ शकता. नाहीतर नुसतं पांढऱ्या रांगोळीने हॅपी होली माझ्यासारखं लिहिलं तरी रांगोळी आपली छान कलरफुल आणि होळी विशेष ही रांगोळी आहे. तुम्हाला जरूर आवडली तर लाईक करा आणि मला कमेंट करूनसुद्धा सांगा. तर इथे आपण होळी विशेष दुसरी रांगोळी काढूयात. तर इथे खूपच सुंदर आहे, तुम्ही शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो. तर आपण इथे होळीची रांगोळी काढतोय. आपण इथं आग, होळीची जी आग असते ती आग आपण काढतोय. याला कुठल्याही प्रकारचा आपल्याला आकार द्यायचा नाही आहे. सहजच तुम्ही हाताने अशी रांगोळी काढू शकता. हे बघा, मी फक्त अशा रेषा मारून घेतल्यात आणि त्यावरती अशा केशरी कलर आणि थोडासा पिवळा आणि थोडासा नकळत लाल कलर आपण इथे देणार आहोत. आणि जे खालती आपण जे लाकडं असतात आपल्या होळीचे, इथे मी कॉफी कलरचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपल्याला लाकडासारखा त्याचा कलर दिसेल. हे बघा, इथे सुद्धा काहीच नाही, फक्त आपल्याला थोडा लांब त्रिकोण काढून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने असं राऊंड मारून घ्यायचं आहे. दिसायला जरी तुम्हाला अवघड वाटत असेल तरी खूप सोपी ही रांगोळी आहे. मी प्रत्येकाला काढायला जमेल अशाच्या सोप्या सोप्या रांगोळी तुमच्यासाठी घेऊन येत असते मैत्रिणींनो, आणि सोप्या पद्धतीने काढण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. तर हे बघा, दिसत आहे का नाही असे आपली लाकडं दिसल्यासारखे. आणि ज्या खालच्या साईडने आपल्याला असं राऊंड काढून घ्यायचं होतं ते थोडंसं क्लीन करून घेतलं आहे मी इथे. आणि या दोन्ही साईडने आपल्याला अशा 3-3 पांढऱ्या रांगोळीने मी लाईन ओढून घेतल्यात. आणि थोडासा मी इथे लाल रांगोळीने थोड्या लाईन, नकळत लाईन ओढून घेते. तर ही होती आपली होळी विशेष रांगोळी. तुम्हाला आवडली का? कोणती रांगोळी आवडली हे सुद्धा सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि जरूर यातली एक तरी रांगोळी तुम्ही होळीच्या दिवशी नक्कीच काढा. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढूयात. मी इथे अशा तिरप्या 2 लाईन देऊन घेतल्यात आणि इथे केशरी कलरने, आणि केशरी पण नाही, आंबा कलर म्हणता येईल, आणि लाल रांगोळीने मी असे 5-5 ठिपके देऊन घेतलेत मोठ्या साईडने. आणि ब्रशच्या सहाय्याने मी अगोदर बाहेरच्या साईडने रेषा ओढून घेते आणि सेम आतल्या साईडने सुद्धा ओढून घ्यायचा, म्हणजे असा छान प्रकारचा आपला आकार तयार होतो. हे बघा किती सुंदर दिसते. काढायला खूपच सोपी आहे. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा, म्हणजे तुम्हाला पण समजेल का किती सोपं आहे असं काढणं. आणि खाली एक छोटासा ठिपका आणि वरती एक छोटासा ठिपका देते. आणि ज्या व्हाईट रांगोळी आहेत, लाईन आहेत दोन्ही, त्याच्या साईडने पण असे 2 मोठे मोठे डॉट्स देऊन घेते आणि याला प्रेस करून आपण असं गोल चक्र काढून घेऊयात. आणि इथे सुद्धा मी असे 2 छोटे छोटे डॉट्स देते आणि खालच्या साईडने 3 आणि वरच्या साईडने 3 असे सुद्धा देऊन घेते. तर ही सुद्धा होली विशेष आपली छोटीशी रांगोळी तुम्ही देवासमोर, देवघरासमोर, इवन उंबरवट्याच्या समोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर इथे आपण चौथी रांगोळी काढतो आहे. इथे मी व्हाईट रांगोळीने मोठा ठिपका देऊन घेतला आहे आणि त्याला प्रेस करून आपण बोटाच्या सहाय्याने त्याला असं चक्र काढून घेऊयात. आणि इथे एका खाली एक आपण अशा 3 लाईन देऊन घेणार आहोत आणि त्यामध्ये एक आपण अशी पाकळी काढायची आहे आणि या लाईन आपण वरती जॉईंट करून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने. मैत्रिणींनो, खूप सोप्या रांगोळी होत्या आजच्या भागातल्या. नक्कीच तुम्ही या दारामध्ये काढा. आणि विशेष म्हणजे होलिकाच्या रांगोळी होळीच्या दिवशी तुम्ही जरूर काढा. खूप सोपी आणि साधी, सिंपल आणि आकर्षक रांगोळी आहे. झटपट आपल्याला अगदी 2 मिनटामध्ये तुम्ही पाहून रांगोळी काढू शकता ही. हे बघा, इथे मी असे 3-3 तुरे काढून घेतले दोन्ही साईडनी आणि वरती निळ्या कलरच्या रांगोळीने मी असे 5 ठिपके देऊन घेते. खालीसुद्धा 3 ठिपके देऊन प्रेस करून त्याला आपण असं चक्र काढून घेतलं आहे. मी इथे इयरबड्सचा वापर केला आहे, तुम्ही बोटाने सुद्धा काढू शकता. आणि इथे सुद्धा मी ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे 5-5 ठिपके देते दोन्ही साईडनी
आणि वरती आपल्याला 2 डॉट्स देऊन त्यालासुद्धा खालच्या साईडने ओढून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. तर ही होती आपली चौथी रांगोळी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.